नेपाळ हा दक्षिण आशियातील एक छोटा परंतु सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध देश आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेला हा देश आपल्या प्राचीन हिंदू परंपरा आणि राजेशाहीच्या इतिहासासाठी ओळखला जातो. सध्या नेपाळमध्ये पुन्हा हिंदू राष्ट्राची स्थापना व्हावी आणि राजेशाही परत यावी यासाठी आंदोलने सुरू आहेत. जागतिक पातळीवर सुद्धा त्याची चर्चा होत आहे. या व्हिडिओमधून आपण नेपाळच्या हिंदू राष्ट्र म्हणून इतिहासाचा आढावा, सध्याच्या लोकशाही सरकारची परिस्थिती आणि भविष्यातील नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होऊ शकते का याबद्दल आपण चर्चा करूया. इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे व ती म्हणजे नेपाळचा हिंदू राष्ट्र म्हणून हिंदू धर्माशी आणि राजेशाहीशी घट्ट जोडलेला इतिहास. 18व्या शतकात गोरखा राज्याचे राजे पृथ्वीनारायण शाह यांनी अनेक लहान मोठ्या लढाया लढून राज्य एकत्र केले व आधुनिक नेपाळची स्थापना केली. त्यांनी 1768मध्ये नेपाळला एक संयुक्त राष्ट्र म्हणून आकार दिला. या काळापासून नेपाळ हिंदू धर्मावर आधारित राज्यव्यवस्था असलेला देश म्हणून उदयास आला. पृथ्वीनारायण शाह यांनी हिंदू धर्माला राज्याचा आधार बनवले आणि नेपाळला एक हिंदू राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांच्या काळात आणि त्यानंतरच्या शाह वंशाच्या राजवटीत हिंदू धर्माला राजाश्रय मिळाला. नेपाळ हे जगातील एकमेव अधिकृत हिंदू राष्ट्र म्हणून 2008पर्यंत ओळखले जात असे. नेपाळच्या जनगणनेनुसार तेथील 81.3% लोक हिंदू धर्माचे अनुयायी असून ज्यामुळे हा देश हिंदू बहुल म्हणून जगात प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून नेपाळमध्ये हिंदू मंदिरे, परंपरा आणि संस्कृती फुलली. पशुपतीनाथ मंदिरासारखी धार्मिक स्थळे नेपाळच्या हिंदू ओळखीचे प्रतीक बनली. शाह वंशाच्या हिंदू राजांनी धर्माला प्रोत्साहन देताना बौद्ध धर्मालाही संरक्षण दिले, कारण नेपाळमध्ये बौद्ध धर्माचेही महत्त्व आहे. तरीही राज्याची अधिकृत ओळख हिंदू राष्ट्र अशीच राहिली. 19व्या शतकात राणा घराण्याने नेपाळवर राज्य केले. राणा शासन ही एक प्रकारची हिंदू धर्मावर आधारित ऑलिगार्की होती. तेथे राजा नाममात्र म्हणून होता आणि राणा पंतप्रधानाकडे राज्याची सत्ता होती. या काळातही नेपाळ हिंदू राष्ट्र म्हणूनच अबाधित राहिले. 1950मध्ये लोकशाहीसाठी आंदोलने सुरू झाली आणि राणा शासनाचा अंत झाला. तरीही राजेशाही आणि हिंदू राष्ट्राची ओळख मात्र कायम राहिली. 1962मध्ये राजा महेंद्र यांनी पंचायत व्यवस्था लागू केली, जिथे राजाला सर्वोच्च अधिकार होते आणि हिंदू धर्माला राजधर्म म्हणून मान्यता होती. नेपाळच्या इतिहासात 2008 हे वर्ष महत्त्वाचे ठरले. 1996 पासून माओवादी बंडखोरांनी सरकारविरुद्ध सशस्त्र संघर्ष सुरू केला होता. या संघर्षात हजारो लोकांचा बळी गेला. 2001मध्ये राजा वीरेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या झाल्यानंतर राजे ज्ञानेंद्र यांनी सत्ता हाती घेतली, परंतु त्यांचे निरंकुश शासन लोकांना मान्य नव्हते. 2006मध्ये जनआंदोलने लोकशाहीला मर्यादित केले आणि 2008मध्ये संविधान सभेने राजशाही संपवून नेपाळला संघीय लोकशाही राज्य म्हणून गणराज्य म्हणून घोषित केले. याचवेळी नेपाळच्या नवीन संविधानाने देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जाहीर केले, ज्यामुळे हिंदू राष्ट्र ही अधिकृत ओळख संपुष्टात आली. या बदलाला माओवादी आणि तेथील धर्मनिरपेक्ष पक्षांचा पाठिंबा होता. त्यांचा युक्तिवाद असा होता की हिंदू राष्ट्राची संकल्पना बहुजातीय, बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक नेपाळच्या वास्तवाशी जुळत नाही. नेपाळमध्ये बौद्ध 9%, मुस्लिम 4.4%, किरात 3% आणि ख्रिश्चन 1.4% असे अल्पसंख्याक समुदाय आहेत. या समुदायांचा सन्मान व हक्क त्यांना देण्यासाठी धर्मनिरपेक्ष राज्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. मात्र नेपाळ हिंदू राष्ट्र म्हणून संपुष्टात येण्याला अनेक हिंदू संघटना आणि गटांनी विरोध केला होता. सध्या मार्च 2025मध्ये नेपाळमध्ये पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र आणि राजेशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलने सुरू झाली आहेत व ती अधिक तीव्र होत आहेत. काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरत असून राजा आऊ देश बचाऊ असा नारा हे आंदोलक देत आहेत. माजी राजे ज्ञानेंद्र यांच्याकडे सत्ता सोपवण्याची मागणी ते करत आहेत. या आंदोलनात हिंसा उसळली असून पोलिसांवर हल्ले, जाळपोळ आणि संचारबंदी असे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी आंदोलकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर हाती धरले आहेत.
जे हिंदुत्ववादी राजकारणाचे प्रतीक समजले जातात. या आंदोलनामध्ये राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी सारख्या पक्षांचा पाठिंबा आहे. या पक्षाने हिंदू राष्ट्र आणि राजेशाहीच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या आणि संसदेत प्रभाव वाढवला. आंदोलकांचा दावा आहे की धर्मनिरपेक्षतेमुळे नेपाळची सांस्कृतिक ओळख धोक्यात आली असून कम्युनिस्ट सरकारने देशाला अस्थिरतेकडे नेले आहे, असा त्यांचा दावा आहे. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र परत आल्यास देशात स्थिरता आणि समृद्धी येईल, असा देखील त्यांना विश्वास वाटतो. लोकशाही सरकारची सद्य परिस्थिती म्हणजे पाहायला गेले तर नेपाळमध्ये सध्याच्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये अनेक आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. 2015मध्ये लागू झालेल्या संविधानानुसार नेपाळ हा संघीय लोकशाही गणराज्य देश म्हणून आहे, जिथे राष्ट्रपती, राज्यप्रमुख आणि पंतप्रधान सरकार प्रमुख आहेत. सध्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे पुष्पकमल दहल प्रचंड आणि नेपाळी काँग्रेस यांच्यासह संयुक्त सरकार अस्तित्वात आहे. मात्र पक्षांतर्गत मतभेद आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सरकार अस्थिर आहे. 2020मध्ये पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी संसद बरखास्त करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे राजकीय संकट निर्माण झाले होते. आर्थिकदृष्ट्या नेपाळ संकटात आहे. कोविड-19च्या काळानंतर पर्यटन आणि रेसिडेन्सीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. बेरोजगारी आणि गरिबी वाढली आहे, ज्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे. शिवाय भारत आणि चीन यांच्याशी असलेले संबंधसुद्धा तणावग्रस्त बनलेत. भारताने नेपाळच्या काही भूमीवर दावा केल्याने सीमावाद निर्माण झाल्याचे तेथील एका गटाचे म्हणणे आहे. चीनशी वाढती जवळीक, भारताशी उडणारे खटके या सर्व परिस्थितीमुळे सरकारवरील जनतेचा विश्वास कमी होत असून त्याचा फायदा हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म आणि राजेशाहीच्या समर्थकांना होत आहे. नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होऊ शकेल का, या गोष्टीचा विचार केल्यास नेपाळ हा पुन्हा हिंदू राष्ट्र होऊ शकेल का, या प्रश्नाचे उत्तर 2 घटकांवर अवलंबून आहे असे आढळते. पहिल्यांदा जनमताचा विचार करूया. नेपाळमध्ये 80% जास्त लोक हिंदू असल्याने हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक समुदायाचा विरोध हा अतिशय कमी पडून या देशामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदू धर्मीयांच्या मताचा विचार केल्यास नेपाळ हे हिंदू राष्ट्र बनायला काही अडचण नाही असे सकृत दर्शनी दिसते. राजकीय इच्छाशक्ती हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असून कम्युनिस्ट पक्ष आणि नेपाळ काँग्रेस यांच्यामध्ये असलेल्या मतभेदांमुळे जनतेची निराशा झाली असून पुन्हा एकदा देशामध्ये राजेशाही व्यवस्था स्थापन व्हावी असे येथील बहुसंख्य लोकांचे मत असल्याचे या आंदोलनाला मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसते. एकूणच नेपाळमध्ये सुरू असलेल्या घटना आणि घडामोडींचा परिणाम हा दक्षिण आशिया उपखंडावर होणार असल्यामुळे नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंदू राष्ट्र सरकारच्या व राजेशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी जे आंदोलने आहेत त्यावर दक्षिण आशिया खंडातल्या सर्व देशांचे लक्ष असून पुढे काय काय घडामोडी घडतात ते पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंदू राष्ट्र व राजेशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलनांवर दृष्टिक्षेप टाकणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने शेअर करा. आणि हो, कृपया आपण आमचे चॅनल आजवर सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून आमचे चॅनल सबस्क्राईब करा.